काय किरणराव बसले तुम्ही? काय भाऊ काय सांगू तुले, काय बोलशील तरच कळेल ना, काहीतरी मार्ग निघेल ना दादा. इथलं बी राबणं तरी काहीच परवडत दादा. म्हणूनच सांगतो विपुल दादा, आपल्या शेतात माती परीक्षण पण कमी येतो. खरं आहे, मागील 2 वर्षापासून मी माती परीक्षण करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळेच आपल्याला कळेल ना. हो हो, चला तर मग आपण आत्म्याच्या साहेबांकडे जाऊन माती नमुना कसा घ्यावा याबद्दलची माहिती जाणून घेऊ. कसं आहे, जावं लागेल आपल्याला. नमस्कार साहेब. नमस्कार. मला माती नमुना कसा काढावा याबद्दल पहिला उपाय म्हणजे प्रथमतः कुठून माती नमुना आपल्याला कलेक्ट करायचा आहे. जिथं पाणी साचतं जिथं आपण झुरं बांधतो किंवा जिथं आपलं गाडी कचरा किंवा घाण टाकतो त्या कुठं ठेवतो अशी जागा आपल्याला शेतातून निवडायची नाही. तर कसं काढायचं, चला आपण प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहूया ना. चला आपण आता या शेतामध्ये कसं माती नमुना काढतात ते पाहू. आपलं माती नमुने काढताना आपल्याला शेतावर झेड आकाराचे झिगझॅग पद्धतीने 5 ते 6 ठिकाणी निवडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्यात व्ही आकाराचा खड्डा खोदायचा. जवळपास तो आपला 1 ते 1.5 फूट म्हणजे 40 ते 45 सेंटीमीटर आपल्याला घ्यायचा आहे. व्ही आकाराच्या ती साईडची जी बाजू आहे ती अर्धा किलोपर्यंत आपल्याला ती साईडची बाजू ती घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला 5 ते 7 ठिकाणावरची माती असं करून समांतर रूपात तिचे 4 भाग करायचे. आपल्याला 5 ते 7 ठिकाणावरची माती एकत्र गेल्यानंतर ते 4 भाग करावे आणि समोरासमोरील भाग हे एकत्र करून घ्यावे. या पद्धतीने आपण ते करत जावे जोपर्यंत आपल्याकडे अर्धा किलो माती उरत नाही. ती माती स्वच्छ आपल्या कापडी पिशवीमध्ये घेऊन ती परीक्षण लॅबसाठी आपल्याला त्या जमा करायची आहे. आपण स्वच्छ बॅगेत कापडी बॅगेत ती माती भरून घ्यायची आणि माती लॅबला ती जमा करायची आहे आपल्याला. अहो साहेब, हे तर खूपच सोपं आणि फायद्याचं आहे. आम्हीही सगळे माती नमुना घेऊ आणि लॅबमध्ये चेक. हो दादा, खरं आहे ते, पण याचे फायदे तरी काय व खर्च किती? फार नाममात्र आहे. याचे फायदे असे की आपल्या जमिनीचं आरोग्य आपल्याला कळतं, काय अपूर्णता आहे खतांमध्ये, NPK नत्र स्फुरद ते आपल्याला कळतं. त्याच्यानंतर आपला खर्च वाचतो, त्यामुळे आपलं उत्पादन चांगलं येते. हा सर्व फायदा आपल्याला माती पाणी परीक्षण केल्यावरच कळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने माती पाणी परीक्षण हे दरवर्षी केलंच पाहिजे. आता माती परीक्षण करणार.